पूज्य भगवान महावीर, तथागत भगवान बुद्ध सर्वज्ञानी असूनही लोकभाषातून गीतेच्या संदेश वहनानं कार्य करणारे आहेत. आत्मा अंतिम सत्य असून शाश्वत सुख आणि पूर्ण आत्मस्थिती प्राप्तीचं एक परमपुण्य स्थान आहे, हा गीतेतील एक मुख्य विचार आहे. गीतेतील याच तत्वाचं वर्णन भगवान बुद्धांनी सर्वज्ञ आणि अविनाशी म्हणून केलं आणि एक प्रकारे गीतेच्याच विचारांचा पाठपुरावा केला. इतकंच नव्हे तर संपूर्ण विश्वात धर्माच्या नावाखाली प्रचलित असणाऱ्या कल्पना, उदाहरणार्थ एकेश्वरवाद, प्रार्थना, पश्चात्ताप, तपश्चर्या इत्यादी देखील गीतेतीलच उपदेश आहेत. मानवजातीच्या मुक्तीचा दिव्य संदेश बनून गीतेतील हेच संदेश स्वामी अडगडानंदांच्या विचारातून ध्वनिफीत रूपानं प्रस्तुत होत आहेत. श्री परमात्मने नमः. यथार्थ गीता श्रीमद् भगवद गीता अथ पंचमोऽध्यायः. अध्याय 5. तिसऱ्या अध्यायात अर्जुनानं भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला होता की भगवन, जर ज्ञानयोग आपल्याला श्रेष्ठ वाटतो तर मग मला हा महाकठीण कर्मयोग आचरण्यास का सांगत आहात? अर्जुनाला कर्मयोगापेक्षा ज्ञानयोग सोपा आणि आचरण्यास सरळ आहे असं वाटलं. कारण ज्ञानयोगात पराजय झाला तर देवत्व आणि विजय प्राप्त झाला तर परमपद प्राप्ती, म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये लाभच आहे असं त्याला वाटलं. परंतु नंतर त्याला समजलं की दोन्ही मार्गात कर्म तर करावंच लागतं आणि योगेश्वर श्रीकृष्णांनी त्याला संशयरहित होऊन साक्षात्कारी महापुरुषाला शरण जायला सांगितलं आहे. कारण संशय निराकरणाचं आणि समजून घेण्याचं तेच एक योग्य स्थान आहे. परंतु दोन्ही मार्गांपूर्वी एक मार्ग निवडण्यापूर्वी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. हे कृष्णा, तुम्ही एकदा कर्मसन्यासाची आणि पुन्हा एकदा निष्काम वृत्तीनं केल्या जाणाऱ्या कर्मयोगाची प्रशंसा करता. पण या दोनोंपैकी तुमच्या मते जो श्रेयस्कर आणि परमकल्याणकारी मार्ग असेल तो मला सांगा. एखाद्या विवक्षित ठिकाणी जायला 2 मार्ग असतील तर कोणता मार्ग सुखकारक आणि सुलभ आहे असं आपण नक्की विचारू. जर विचारलं नाही तर मग आपल्याला जायचंच नाही असा त्याचा अर्थ होईल. यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणाले. श्री भगवान वाच. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. अर्जुना, संन्यास माध्यमातून केलेलं कर्म म्हणजेच कर्मसन्यास किंवा ज्ञानमार्ग आणि निष्काम भावनेनं केलं जाणारं कर्म म्हणजे कर्ममार्ग, हे दोन्ही मार्ग मोक्षदायक आहेत. परंतु या दोन्ही मार्गांमध्ये ज्ञानमार्गापेक्षा निष्काम कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की कर्मयोग श्रेष्ठ का? ज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते. हे महाबाहू अर्जुना, जो मनुष्य कोणाचा द्वेष करीत नाही
किंवा जो कशाचीही इच्छा करीत नाही असा कर्मयोगी नित्य संन्यासी समजावा. मग तो योगी ज्ञानयोगाचं आचरण करणारा असो की कर्मयोगाचं आचरण करणारा असो, जो रागद्वेषादी द्वंद्वरहित बनतो तो पुरुष भवबंधनातून अनायास मुक्त होतो. सांख्ययोगौ पृथग् बालाः प्रवदन्ति न पण्डिताः एकमप्यास्थितः सम्यग् उभयोर्विन्दते फलम्. निष्काम कर्मयोग किंवा ज्ञानयोग हे भिन्न भिन्न आहेत असं अज्ञानी किंवा मूर्ख लोक म्हणतात. परंतु ज्ञानी लोक, पंडित लोक असं समजत नाहीत. कारण या दोन मार्गांपैकी कुठल्या एका मार्गाचं जरी योग्य अनुष्ठान केलं तरी ते करणाऱ्याला त्याचं फलरूप परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणजे दोन्ही मार्गांचं फल एकसारखंच असतं, समान असतं. म्हणून दोन्ही मार्ग सारखेच श्रेयस्कर आहेत. यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. सांख्य मार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होतं तेच निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करणाऱ्यांनाही प्राप्त होतं. तेव्हा सांख्यमार्ग आणि कर्मयोग फलदृष्ट्या एकच आहेत असं जो सांगतो तोच खरा ज्ञानी होय. जर दोहोंचं फळ एकच म्हणजे मोक्षप्राप्ती हे आहे तर निष्काम कर्मयोग श्रेयस्कर आहे हे कसं? यावर श्रीकृष्ण म्हणतात, संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. हे महाबाहो अर्जुना, निष्काम कर्मयोगाचं आचरण केल्याशिवाय संन्यास किंवा कर्मसन्यासाची प्राप्ती होणं दुर्घट आहे. जो कर्मयोगाच्या आचरणालाच प्रारंभ करीत नाही त्याला कर्मसन्यास कुठून प्राप्त होणार? पण जो भगवत स्वरूपांचं चिंतन करतो, ज्याची मनासहित इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत, अशा कर्मयोगयुक्त मुनीला ब्रह्मप्राप्ती अल्पकालात होते. म्हणजे ज्ञानयोगात निष्काम कर्मयोगाचं आचरण करावंच लागतं. कारण दोन्ही मार्गात यज्ञ प्रक्रिया म्हणजेच ईश्वराची आराधना हा मूळ हेतू एकच आहे. फक्त करणाऱ्याच्या दृष्टिकोनात फरक आहे. एक आपल्या क्षमतेला जाणून आणि लाभहानीचा विचार करून कर्म करण्यास प्रवृत्त होतो, तर दुसरा निष्काम कर्मयोगी ईश्वरावर प्रगाढ श्रद्धा ठेवून त्याच्याच आराधनेत मग्न होतो. आधुनिक भाषेत सांगावयाचं असेल तर एक प्रायव्हेटमध्ये शिक्षण घेतो आणि दुसरा नॉमिनेटमध्ये. दोघांचा अभ्यासक्रम एकच आहे, परीक्षाही एकच आहे, परीक्षक आणि निरीक्षकही एकच आहेत. तसंच दोघांचेही सद्गुरू तत्वदर्शी आहेत आणि दोघांची प्राप्त करावयाची पदवीही एकच आहे. फक्त दोघांच्या अभ्यासाची पद्धत, त्यांचा दृष्टिकोन हा भिन्न आहे. मागं श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की काम आणि क्रोध हे साधकाचे भयंकर शत्रू आहेत. तेव्हा अर्जुना, त्यांना प्रथम तू ठार कर. अर्जुनाला वाटलं की ही गोष्ट तर फारच कठीण आहे. परंतु श्रीकृष्ण म्हणाले, अरे, शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत. इंद्रियापेक्षा तुझं मन श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षा तुझं स्वरूप श्रेष्ठ आहे. आणि तुला त्या स्वरूपात जावयाचं आहे. तेव्हा या प्रकारे आपल्या क्षमतेला ओळखून, आपलं सामर्थ्य ओळखून, स्वावलंबी बनून कर्ममार्गाचं आचरण करणं म्हणजेच ज्ञानयोग आहे. यापूर्वी श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं की चित्त माझ्या ठिकाणी ठेवून सर्व कर्म मला अर्पण करून आशा, ममता आणि सत्ता यांचा मोह सोडून तू युद्ध कर. समर्पणाबरोबर ईश्वरावर प्रगाढ श्रद्धा ठेवून कर्म करणं म्हणजेच निष्काम कर्मयोग आहे. म्हणजेच दोन्ही मार्गात कृती एकच आहे आणि परिणामही एकच आहे. यावर भार देऊन योगेश्वर श्रीकृष्ण इथं म्हणत आहेत,
की कर्मयोगाचं आचरण केल्याशिवाय कर्मसन्यास म्हणजे शुभाशुभ कर्मत्याग प्राप्त होणं असंभव आहे. श्रीकृष्णांच्या मते असा कोणताच योग नाही की जो स्वस्थ बसून सांगतो की मी परमात्मा आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, माझ्यापाशी ना कसलं कर्म आहे ना कसलं बंधन, माझ्या हातून ज्या बऱ्या वाईट क्रिया घडत आहेत त्या मी करीत नसून माझी इंद्रिये करीत असतात. अशा प्रकारचे पाखंडी विचार श्रीकृष्णांनी कधीच सांगितले नाहीत. साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण सुद्धा आपल्या परममित्र अर्जुनाला कर्म न करता ही स्थिती प्राप्त करून देऊ शकले नाहीत. जर ते असं करू शकले असते तर गीता सांगण्याची आवश्यकताच काय होती. कोणत्याही योगमार्गात कर्म तर करावंच लागतं. कर्म करीतच संन्यास अवस्था प्राप्त केली जाते. मग अशा योगयुक्त पुरुषाला परमात्म्याची प्राप्ती सुगमतेनं आणि शीघ्रतेनं होते. आता अशा योगयुक्त पुरुषाची लक्षणं सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. विजितात्मा ज्यानं आपल्या शरीरावर विजय मिळवला आहे, जितेंद्रिय ज्यानं आपली इंद्रिय जिंकली आहेत, आणि विशुद्धात्मा ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, सर्वभूतात्म भूतात्मा सर्व भूतांच्या ठिकाणी असणारा जो आत्मा त्याच्याशी एकरूप झाला आहे, असा पुरुष कर्म करीत असला तरी कर्मापासून अलिप्त असतो. मग तो कर्म काय करतो? पाठीमागून येणाऱ्यांमध्ये परमकल्याणकारी बीजाचा संग्रह करण्यासाठी तो कर्म करतो. पण मग त्यापासून तो अलिप्त कसा राहतो? त्यात तो अडकून का राहत नाही? कारण सर्व प्राणिमात्रांचा मूल उद्गम असणारा जो परमात्मा, त्यात तो स्थित झालेला असतो, तद्रूप झालेला असतो. म्हणून यापुढं ज्याचा शोध घ्यावा अशी कोणतीच वस्तू बाकी राहिलेली नसते. मागील सर्व गोष्टी त्याला आता इतक्या क्षुद्र वाटतात की त्यांच्याविषयी त्याच्या मनात आसक्ती निर्माण होत नाही. त्यामुळं त्या कर्मांमध्ये तो लिप्त होत नाही. हे योगयुक्त पुरुषाच्या परमसीमेचे चित्रण आहे. योगयुक्त पुरुष कर्मामध्ये लिप्त का होत नाही याचं अधिक स्पष्टीकरण पुढील श्लोकात केलं आहे. नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. परमतत्व परमात्म्याचा ज्याला साक्षात्कार झालेला आहे, जो त्याच्या ठिकाणी चिद्रूप झालेला आहे, मी देह आहे ही आठवण सुद्धा ज्याला राहिलेली नसते, अशा योगयुक्त पुरुषाला आपण काही कर्म करीत आहोत असं वाटत नाही. अर्थात ही काही नुसती कल्पना नाही, परंतु कर्म करून त्यानं प्राप्त केलेली स्थिती आहे. असा दिव्य योगयुक्त दिव्य पुरुष सर्व काही ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, बोलत असता, देत असता, घेत असता, डोळ्यांची उघडझाप करीत असता, प्राकृत इंद्रिय आपापल्या विषयात वावरत आहेत असं तो समजतो. परमात्म्याहून श्रेष्ठ असं दुसरं या जगात काहीही नाही. आणि मग त्या दिव्यत्वात जो स्थित झाला, तद्रूप झाला आहे, तो दुसऱ्या कोणत्याही सुखाची कामना कशाला करेल? जर परमात्म्याहून अधिक श्रेष्ठ वस्तू कोणती असती तर तिच्याविषयी त्याला आसक्ती वाटली असती. पण इथं प्राप्त करण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. आणि म्हणूनच ज्याला परमात्म्याचा साक्षात्कार झालेला असतो तो आता जाणार कुठं आणि त्यागेल तरी काय? आणि म्हणूनच योगयुक्त पुरुष त्याच्या कर्मात लिप्त होत नाही. ही गोष्ट श्रीकृष्ण पुढं उदाहरणानं स्पष्ट करीत आहेत. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन
पद्मपत्रमिवाम्भसा। कमल चिखलात उगवत असतं, रात्रंदिवस ते पाण्यातच असतं, पण तरीही त्याच्या पाकळ्या पाहाल तर त्या तुम्हाला कोरड्याच दिसतील. पाण्याचा एक थेंबही त्याच्यावर टिकत नाही. म्हणजे दलदलीत आणि पाण्यात राहूनही ते त्यांच्यापासून अलिप्त असतं. तसंच जो ब्रह्माच्या ठिकाणी आपली सर्व कर्म अर्पण करून, म्हणजे साक्षात्कार झाल्याबरोबर त्या योगयुक्त पुरुषाची कर्मही परमात्म्यात विलीन होत असतात. फलाची आसक्ती सोडून आता परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर ज्याची आसक्ती करावी असं काही शिल्लकच राहत नाही, असा जो कर्मे करतो तो कमलपत्र जसं पाण्यापासून अलिप्त असतं तसा पापापासून अलिप्त असतो. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. कर्मयोगी केवळ इंद्रिय, मन, बुद्धी आणि शरीराद्वारा फलासक्ती टाकून आत्मशुद्धीसाठी कर्म करीत असतात. जेव्हा सर्व कर्म ब्रह्म्यामध्ये विलीन होतात तेव्हाही आत्मा अशुद्ध असतो का? नाही. ते सर्व भूतात्मा झालेले असतात. सर्व प्राणिमात्रांमध्ये आपल्या आत्म्याचा विस्तार झालेला ते पाहतात. त्या सर्व आत्म्यांच्या शुद्धीसाठी, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी ते कर्मयोगी कर्म करीत असतात. वास्तविक ते बाहेरून सक्रिय दिसले, परंतु अंतर्यामी मात्र ते स्थिर असतात, शांत असतात. दोरी जळून गेली आहे, तिची राख शिल्लक असली तरी ती बद्ध करू शकत नाही. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. योगयुक्त म्हणजेच योगमार्गाचं फळ अर्थात परमात्म्याची प्राप्ती, ती ज्यानं प्राप्त करून घेतली आहे असा पुरुष सर्व प्राणिमात्रांच्या आत्म्यामध्ये स्थित असणाऱ्या परमात्म्यामध्ये निरंतर स्थित असतो. असा कर्मयोगी कर्मफलाचा त्याग करून कर्माचं फल जो परमात्मा, जो आता भिन्न राहिलेला नाही, तेव्हा आता कर्मफलाचा त्याग करून नैष्ठिकीम शांतीम आपनोती, अत्यंत श्रेष्ठ अशी शांती मिळवतो की जिच्या पुढं आता कोणतीच दुसरी शांती प्राप्त करण्याचं शिल्लक राहिलं नाही. अशी श्रेष्ठ शांती प्राप्त झाल्यानंतर तो योगी पुन्हा कधीही अस्वस्थ किंवा अशांत बनत नाही. परंतु जो अजून योगरहित आहे, जो पुरुष कामनेच्या योगानं फळाच्या ठायी आसक्त झाल्यामुळं, योगाचं फल आहे परमात्मा, त्यात आसक्त होणं आवश्यकच आहे, परंतु त्यात आसक्त होऊनही कामनेमुळं कामकारेण निबध्यते, पाप पुण्यामुळं बद्ध होते. कारण परमेश्वर प्राप्तीपर्यंत कामना जागृत असतात आणि म्हणून साधकाला मोक्ष प्राप्ती होईपर्यंत सावधान राहिलं पाहिजे, दक्ष राहिलं पाहिजे. महाराज श्री म्हणत असत, जर एक क्षणभर जरी आम्ही भगवंतापासून वेगळे झालो तर माया आपलं जाळं टाकण्यात सफल होत असते. भले उद्या त्याला मोक्ष प्राप्त होणार असेल, पण आज तर साधक अजूनच अज्ञानीच आहे. म्हणून साधनापूर्तीपर्यंत, मोक्षप्राप्तीपर्यंत साधकानं किंचितही असावध राहू नये. म्हणून ते पुढे म्हणतात, सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. जो जितेंद्रिय आहे, म्हणजे ज्यानं शरीरस्थित इंद्रिय, बुद्धी आणि मन यांना आपल्या ताब्यात ठेवलं आहे आणि जो दिव्य स्वरूप अशा परमात्म्यामध्ये स्थित आहे, असा पुरुष कोणतंही कर्म करीत नसतो किंवा करवून घेत नसतो. मागाहून येणाऱ्यांकडून कर्म करून घेण्यानंही त्याची आंतरिक शांती भंग होत नाही. असा स्वरूपस्थित पुरुष शताब्दी विषय निर्माण करणाऱ्या 9 द्वार, 2 कान, 2 नेत्र, 2 नाकपुड्या, 1 मुख आणि गुदद्वार अशा शरीररूपी घरामध्ये सर्व कर्मांचा मनानं त्याग करून स्वरूपानंदामध्ये राहत असतो. तात्पर्य, तो काहीही करत नसतो
ना कोणाकडून काही करवून घेत असतो. हीच गोष्ट श्रीकृष्ण दुसऱ्या शब्दात सांगताना म्हणतात की तो प्रभू ना काही करत ना कोणाकडून काही करवून घेत. सद्गुरू, भगवान, प्रभू, स्वरूपस्थ महापुरुष, योगयुक्त पुरुष हे एक दुसऱ्यांचे पर्याय आहेत. प्रत्यक्ष परमेश्वर काहीही करण्यासाठी येत नसतो. तो जेव्हा काही करतो तेव्हा या स्वरूपस्थ योग्यांकडूनच, महापुरुषांकडूनच करीत असतो. अशा महापुरुषांसाठी शरीर म्हणजे राहण्यासाठी असणारं घर मात्र आहे. आणि म्हणून परमात्म्याची सेवा करणं किंवा महापुरुषांची सेवा करणं दोन्ही एकच आहे. कारण ईश्वर त्यांच्यात स्थित असतो, त्यांच्याद्वारे प्रकट होत असतो. आणि म्हणूनच असा योगी किंवा प्रभू सर्व करूनही करता नसतो. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. प्राणिमात्रांची कर्तृत्व शक्ती, त्यांची कर्म आणि कर्माशी होणारी फळाची जोड या गोष्टी सर्वेश्वर प्रभू स्वतः करीत नाही. तर त्या त्या मनुष्याच्या स्वभावात स्थित असणारी जी प्रकृती, तिच्या प्रेरणेनं तो मनुष्य सर्व काही करत असतो. जशी जशी प्रकृती म्हणजे सात्विक, राजसी, तामसी, तिच्या प्रभावाप्रमाणे तो वर्तन करीत असतो. प्रकृती लांबलचक असते, परंतु आपला स्वभाव जेवढा विकृत किंवा प्रगल्भ असेल तेवढाच तिचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. साधारणतः लोक असं म्हणतात की करणारा आणि करवणारा परमेश्वर असतो. आम्ही त्याच्या हातातलं फक्त बाहुलं असतो, एक यंत्र असतो. आमच्याकडून जी बरी वाईट कृती होते ती करवणाराच ईश्वर असतो. परंतु योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात की स्वतः परमेश्वर ना काही करीत ना काही करवीत असतो. आपल्या स्वभावास्थित प्रकृतीच्या प्रभावानुसार लोक वागत असतात. मग परमेश्वर करता करविणारा आहे असं लोक का म्हणतात? यावर योगेश्वर सांगतात, नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. ज्याला आता प्रभू म्हटलं आहे त्यालाच इथं विभूती म्हटलं आहे. कारण तो संपूर्ण वैभवानं युक्त आहे. प्रभुत्व आणि वैभवानं युक्त असणारा परमात्मा प्राणिमात्रांचं पाप किंवा पुण्य ग्रहण करीत नाही. मग लोक ईश्वराला करता करवणारा का म्हणतात? कारण त्याचं ज्ञान अज्ञानानं आच्छादलेलं आहे. म्हणून त्यांना साक्षात्कारयुक्त ज्ञान अद्याप झालेलं नाही. ते जीव अजून अज्ञानी आहेत. मोह पावल्यामुळे ते काहीही बोलत असतात. ज्ञान प्राप्त झाल्यानं काय होतं हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. ज्याच्या अंतःकरणातील असलं अज्ञान की ज्यानं ज्ञान झाकून टाकलं आहे, आत्मज्ञानानं नष्ट झालं आहे, म्हणजेच ज्यांना ज्ञान प्राप्त झालं आहे त्यांचं ज्ञान सूर्याप्रमाणे परमतत्व परमात्म्याला प्रकाशित करतं. पण मग परमेश्वर म्हणजे अंधाराचं नाव आहे का? नाही. तो तर स्वयंप्रकाश रूप दिनराती स्वयंप्रकाश रूप आहे. परंतु तो कधी दिसत तर नाही किंवा तो आमच्या काही उपयोगी पडत नाही. हे कसं? जेव्हा ज्ञानाच्या द्वारे अज्ञानाचं आवरण नष्ट होतं तेव्हा ते ज्ञान सूर्य जसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो तसं परमार्थ तत्व प्रकाशित करतं, म्हणजे स्वतःमध्ये ते ज्ञान प्रवाहित करतं. मग त्या पुरुषाला कुठेही अंधकार दिसत नाही, सर्वत्र प्रकाशच प्रकाश दिसतो. त्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे? तत्बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. परमतत्व परब्रह्माच्या ठिकाणी ज्यांची बुद्धी रंगली आहे, मन त्यात प्रवाहित झालं आहे,
परमात्म स्वरूपी जे निरंतर स्थिर झाले आहेत आणि जे तदाकार म्हणजेच ईश्वर परायण झाले आहेत त्यालाच ज्ञान असं म्हणतात। ज्ञान म्हणजे पोकळ बडबड नाही किंवा ज्ञान म्हणजे रुक्ष वादविवाद नाही। हे ज्ञान प्राप्त झालेला पुरुष पापरहित होऊन जन्म मरणरहित परमगती त्याला प्राप्त होते। ज्याला परमगती प्राप्त झालेली आहे आणि ज्यांना त्याविषयीचं पूर्ण ज्ञान प्राप्त झालं आहे अशा पुरुषालाच पंडित म्हणतात। पुढं पहा, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः। ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ज्यांच्या पापाचं पूर्ण शमन झालं आहे, ज्यांना अपुनरावर्ती परमगती प्राप्त झाली आहे, असे ज्ञानीजन विद्या आणि विनय यांनी संपन्न असलेला ब्राह्मण, चांडाळ तसंच गाय, कुत्रा आणि हत्ती या सर्वांकडे समदृष्टीनं पाहतात। विद्या विनय संपन्न ब्राह्मणामध्ये कोणती विशेष गोष्ट त्यांना दिसत नाही किंवा चांडाळामध्ये त्यांना कसली हीनता दिसत नाही। त्यांच्या दृष्टीनं दोघंही सारखेच असतात। तसंच गाय धर्मशील आहे किंवा कुत्रा धर्मभ्रष्ट आहे किंवा हत्ती विशालकाय आहे असंही त्यांना वाटत नाही। त्यांच्याकडेही ते समदृष्टीनंच पाहतात। असे ज्ञाते पंडित समदर्शी आणि समवर्ती असतात। त्यांची दृष्टी बाह्य स्वरूपाकडे नसते परंतु आत्म्याकडे असते। फरक एवढाच की विद्या विनय संपन्न पुरुष परमेश्वराच्या समीप असतात तर बाकीचे थोडे दूर असतात। म्हणजे काही थोडे पुढे असतात तर काही थोडे मागे असतात। शरीर म्हणजे ज्ञानीजनांच्या मते आत्म्याचं बाह्य वस्त्र आहे। त्यांची दृष्टी बाह्य वस्त्राला महत्व देत नाही तर हृदयामध्ये वसत असणाऱ्या आत्म्याला ते पाहत असतात। त्यामुळे ते सर्वांकडे त्याच नजरेनं पाहतात। वास्तविक श्रीकृष्णांनी गोसेवा पुष्कळ केली होती, त्यामुळे त्यांनी वास्तविक गायीबद्दल चांगलं बोलायला हवं होतं, परंतु त्यांनी तसं केलं नाही। श्रीकृष्णांनी धर्मामध्ये गायीला कोणतंही स्थान दिलेलं नाही। इतर जीवात्म्यांप्रमाणेच गाय हा एक जीवात्मा आहे एवढंच त्यांनी गायीमध्ये पाहिलं। गायीचा उपयोग, आर्थिक महत्व ही गोष्ट अलग आहे, परंतु धार्मिक दृष्ट्या गायीला जे महत्व देण्यात आलं आहे ते अविवेकी लोकांचं कृत्य आहे। श्रीकृष्णांनी मागे सांगितलं आहे की अविवेकी बुद्धी अनंत शाखांनी युक्त असते आणि म्हणून ते अनेक विधींचा विस्तार करत असतात आणि आपल्या मधुर वाणीनं लोकांवर त्यांची अशी छाप पाडतात की लोकांची बुद्धी भ्रष्ट होते आणि त्यांना शेवट कशाचीही प्राप्ती होत नाही, उलट ते नष्ट होतात। परंतु निष्काम कर्मयोगामध्ये निर्धारित असं एकच कर्म असतं आणि ते म्हणजे यज्ञ प्रक्रिया, म्हणजेच भगवंताची आराधना। गाय, हत्ती, कुत्रा, पिंपळ, नदी यांना जे धार्मिक दृष्ट्या महत्व देण्यात आलं आहे ते अविवेकी लोकांचं कृत्य आहे। जर त्यांचं काही धार्मिक महत्व असतं तर श्रीकृष्णांनी अवश्य सांगितलं असतं। मात्र मंदिर, मशीद इत्यादी धार्मिक स्थळांचं आरंभ काळात महत्व अवश्य असतं, कारण तिथं प्रेरणादायक सामूहिक उपदेश होत असेल तर त्यांची उपयुक्तता अधिक असते। ही धर्मोपदेशक केंद्र असतात। प्रस्तुत श्लोकात दोन पंडितांची चर्चा आहे। यात एक पंडित आहे जो पूर्ण ज्ञाता आहे आणि दुसरा पंडित आहे जो विद्या विनय संपन्न आहे। ते दोन कसे? वस्तुतः प्रत्येक श्रेणीमध्ये दोन सीमारेखा असतात। एक तर अधिकतर सीमा म्हणजे परमोच्च सीमा आणि दुसरी प्रवेशिका सर्वात खालची सीमा। उदाहरणार्थ, भक्तीची सर्वात खालची म्हणजे सुरुवातीची सीमा म्हणजे जिथून भक्तीला सुरुवात केली जाते। विवेक, वैराग्य आणि सातत्यानं भगवंताची आराधना केली जाते। आणि भक्तीची सर्वात परमोच्च सीमा म्हणजे भक्ती जेव्हा परिणामदायक स्थितीला येते ती बरोबर अशाच प्रकारची ब्राह्मण श्रेणी असते। जेव्हा ब्रह्मामध्ये प्रवेश देण्याची क्षमता प्राप्त होते तेव्हा विद्या असते, विनय असतो, मनाचं शमन, इंद्रियांचं दमन, अनुभवी सूत्रपाताचा संचार, चिंतन सातत्य, ध्यान आणि समाधी अंतरंगात कार्यरत असते। ही ब्राह्मणत्वाची प्रारंभिक सीमा होय। जेव्हा तो स्वतःचा विकास करीत करीत ब्रह्म्याचा साक्षात्कार प्राप्त करून त्याच्यातच विलीन होतो, ही ब्राह्मणत्वाची उच्चतम सीमा आहे। ज्याला जाणून घ्यायचं होतं त्याला जाणल्यानंतर तो पूर्ण ज्ञानी बनतो
जन्म मरण ज्याचं संपलं आहे अशा महापुरुषाच्या दृष्टीनं विद्या विनयसंपन्न ब्राह्मण, चांडाळ, कुत्रा, हत्ती आणि गाय हे सर्व समानच असतात. कारण त्यांची वृत्ती हृदयस्थित आत्मस्वरूपावरच असते. अशा महापुरुषाला परमगतीस काय मिळालं आणि कसं, यावर प्रकाश टाकताना योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. अशा समदृष्टीमध्ये ज्याचं मन स्थिर झालं आहे त्यांनी या लोकीच संसाराला जिंकलं. मनाच्या समत्वाचा संसार जिंकण्याशी काय संबंध? संसार जर नष्ट झाला तर तो महापुरुष कसा राहणार? श्रीकृष्ण म्हणतात, निर्दोषम हि समम ब्रह्म. ब्रह्म हे सर्व भूतांच्या ठिकाणी सम आणि निर्दोष असतं. त्याप्रमाणे समदृष्टी असणाऱ्या कर्मयोग्याचं मन दोषरहित आणि समस्थितीचं बनतं. तस्मात ब्रह्मणि ते स्थिताः. आणि म्हणून तो ब्रह्म्यामध्ये स्थिर होतो. यालाच जन्म मरणरहित परमगती म्हणतात. ही परमगती होय, ही केव्हा प्राप्त होते? जेव्हा संसाररूपी शत्रूवर विजय मिळवला जातो तेव्हा ती परमगती प्राप्त होते. या संसारावर कसा विजय प्राप्त करता येतो? जेव्हा मनाचा निरोध केला जातो आणि समदृष्टी प्राप्त होते तेव्हा. कारण मनाचा विस्तार म्हणजेच हे जगत आहे. जेव्हा तो महापुरुष ब्रह्म्यामध्ये स्थिर होतो तेव्हा त्या ब्रह्मविद महापुरुषाचं लक्षण काय असतं? यापुढे श्रीकृष्ण आता त्याची राहणी कशी असते ती सांगताना म्हणतात, न प्रहिष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. त्याच्याजवळ प्रिय अप्रिय असं काही असतच नाही. त्यामुळे लोक ज्याला प्रिय वस्तू म्हणतात ती प्राप्त झाल्यानंतर जो हर्षित होत नाही, आणि लोक ज्याला अप्रिय समजतात ते प्राप्त झाल्यानंतरही जो उद्विग्न होत नाही, असा असम्मूढ संशयरहित ब्रह्मविद ब्रह्म्याच्या ठिकाणी स्थिर बुद्धी असणारा ब्रह्मवेत्ता ब्रह्मस्थितः ब्रह्म्याच्या ठाई सदैव स्थिर असतो. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. संसारातील बाह्य सुखोपभोगाविषयींची ज्याची आसक्ती नष्ट झाली आहे अशा पुरुषाला अंतरात्म्यामध्ये जे सुख आहे ते प्राप्त होतो. तो पुरुष ब्रह्मयोग युक्तात्मा परब्रह्म परमात्म्याशी समस्त झालेला असतो आणि म्हणून असा योगी अक्षय सुखाचा अनुभव घेतो. या आनंदाचा किंवा सुखाचा कधीही क्षय होत नाही. या आनंदाचा उपभोग कोण घेऊ शकतो? जो बाह्य विषय भोगांविषयी अनासक्त झालेला असतो असा पुरुष अशा अक्षय सुखाचा उपभोग घेऊ शकतो. भोग बाधक असतात का? यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. केवळ त्वचाच नव्हे तर सर्व इंद्रिय स्पर्श करीत असतात. पाहणं हा डोळ्याचा स्पर्श आहे, ऐकणं हा कानाचा स्पर्श आहे. या प्रकारे इंद्रिय आणि विषयांच्या संयोगानं उत्पन्न झालेले सर्व सुखोपभोग जरी अत्यंत सुखावह वाटले तरी ते निस्संदेह दुःख योनयः दुःखालाच कारण होतात.
एवढंच नव्हे तर त्यांना उत्पत्ती किंवा नाश असतो. त्यामुळे हे कौंतेया, विवेकी पुरुष म्हणजे ज्ञानी पुरुष त्यात रमत नाही. इंद्रियांच्या या स्पर्शामध्ये काय असतं तर काम आणि क्रोध. यावर श्रीकृष्ण म्हणतात, शक्नोति हैव यः सोढुम् प्राक्शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः. जो मनुष्य देहत्यागापूर्वी कामक्रोधापासून उत्पन्न होणारा वेग सहन करण्यास म्हणजेच त्यांना नष्ट करण्यास सक्षम असतो, तोच मनुष्य त्यात न रमणारा असतो. तोच या लोकात खरा योगी आहे, तोच खरा सुखी आहे. ज्यामध्ये दुःखाचा लवलेशही नाही असं सुख प्राप्त करणारा परमात्म्यात स्थिर झालेला असतो. जिवंतपणीच अशा सुखाची प्राप्ती होत असते, मरणानंतर नव्हे. संत कबीरांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. अवधू जीवत में कर आशा, तर मग मरणानंतर मुक्ती असत नाही का? ते म्हणतात, मुळे मुक्ती गुरु कहे स्वार्थी, झूठा दे विश्वासा. इथं योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की शरीर असतानाच म्हणजे मरण्यापूर्वी जो कामक्रोधांचा वेग नष्ट करण्यास सक्षम बनला आहे, ज्यानं कामक्रोधांना आपल्या वश करून ठेवला आहे, असाच पुरुष खरा योगी आहे, खरा सुखी आहे. कामक्रोध, बाह्य स्पर्श हेच खरे शत्रू आहेत. त्यांना तुम्ही जिंकायला शिका. अशा योगी पुरुषाची लक्षणं सांगताना श्रीकृष्ण पुन्हा पुढे सांगतात, योऽन्तः सुखोऽन्तरारामः तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणम् ब्रह्मभूतोऽधिगच्छति. जो पुरुष अंतःसुखी म्हणजे आत्मस्वरूप बनल्यामुळं अंतरात्म्यात सुख मानतो, म्हणजे आत्मसंतोष हेच ज्याचं सुख असतं. अंतरारामः, अंतरात्म्यात जो आराम करतो म्हणजे आत्मानंद हे ज्याचं विश्रामस्थान आहे आणि ज्याच्या आत आत्मप्रकाश पडला आहे म्हणजे जो साक्षात्कारी आहे, असा योगी ब्रह्मनिर्वाणम, वाणीहून श्रेष्ठ असणाऱ्या शाश्वत असणाऱ्या ब्रह्माची प्राप्ती करून घेतो. तो ब्रह्मस्वरूप योगी ब्रह्मनिर्वाण रूप मोक्ष प्राप्त करून घेतो. म्हणजे प्रथम विकारांचा अंत अर्थात कामक्रोधांचा, नंतर दर्शन आणि नंतर प्रवेश प्राप्त होतो. आता पुढे पाहू. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम् ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. परमब्रह्माचा साक्षात्कार झाल्यामुळं ज्याची सर्व पापं नष्ट झाली आहेत, ज्याचे सर्व संशय फिटले आहेत, जो सर्व प्राणीमात्रांच्या हितामध्ये रत आहे, ज्याला ब्रह्मनिर्वाण रूप मोक्ष प्राप्त झाला आहे, तोच असं आचरण करू शकतो. जो स्वतः खड्ड्यामध्ये पडला आहे तो दुसऱ्याला काय बाहेर काढणार? त्यामुळंच करुणा महापुरुषाचा स्वाभाविक गुण बनून जातो. तसंच यतात्मानः, जो जितेंद्रिय आणि ब्रह्मवेत्ता आहे अशा पुरुषाला ब्रह्मनिर्वाण रूप मोक्ष प्राप्त होत असतो. अशा महापुरुषाविषयी सांगताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात, कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणम् वर्तते विदितात्मनाम्. जे कामक्रोध रहित आहेत, ज्यांचं चित्त त्यांच्या स्वाधीन आहे, ज्यांना परमात्म्याचा साक्षात्कार झाला आहे, अशा आत्मज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषांना शांत परब्रह्माची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होत असते. योगेश्वर श्रीकृष्ण साक्षात्कारी पुरुषाच्या आचरणावर
सारखे भर देत आहेत. कारण अशा महापुरुषांकडून सर्वांना काही प्रेरणा मिळावी म्हणून इथं प्रश्न जवळजवळ पूर्ण झाला आहे. आता ते पुन्हा सांगत आहेत की अशी ब्रह्मरूप स्थिती प्राप्त करण्यासाठी श्वास प्रश्वासाचं चिंतन आवश्यक आहे. यज्ञाच्या प्रक्रियेमध्ये प्राणाचं अपानामध्ये हवन आणि अपानाचं प्राणामध्ये हवन, प्राण अपान या दोहोंच्या गतीचा निरोध यावर त्यांनी भर दिला होता. तीच गोष्ट ते पुन्हा समजावताना म्हणतात. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यान् चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनोबुद्धिः मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. हे अर्जुना, बाह्य विषयांना आणि दृश्याच्या चिंतनाला दूर ठेवून दोन भुवयांमध्ये दृष्टी स्थिर करून, भ्रुवोः अंतरे याचा अर्थ डोळ्यांच्या मध्ये किंवा भुवयांमध्ये काही पाहण्याच्या हेतून दृष्टी स्थिर करणं असा नाही. दोन भुवयांमध्ये दृष्टी स्थिर करणं याचा अर्थ एवढाच आहे की सरळ बसून दृष्टी भुवयांमधून सरळ पुढं स्थिर करणं, डाव्या उजव्या बाजूला किंवा इकडं तिकडं दृष्टी न फिरवणं, नाकाच्या शेंड्यावर नजर ठेवून नाकाच्या आत विचरण करणाऱ्या प्राण आणि अपान वायूंचा वेग सम करून, अर्थात दृष्टी नाकाच्या शेंड्यावर स्थिर करून तुमचं लक्ष श्वासावर केंद्रित करा आणि पहा की श्वास केव्हा आत गेला, तिथं किती वेळ राहिला. साधारणतः अर्धा सेकंद. प्रयत्नानं थांबू नका. श्वास केव्हा बाहेर आला, किती वेळ बाहेर राहिला सांगण्याची आवश्यकता नाही. मग श्वासामध्ये निर्माण होत असणारा नामध्वनी तुम्हाला ऐकू येईल. अशा प्रकारे श्वास प्रश्वासावर लक्ष किंवा ध्यान स्थिर झालं की हळूहळू श्वास अचल, स्थिर आणि सम होईल. अशा स्थितीत ना आत काही विचार किंवा विकल्प निर्माण होतील, ना बाहेरचे विचार किंवा संस्कार आत येतील. बाह्य विषयांचं चिंतन तर बाहेरच सोडून दिलं होतं. आता आत सुद्धा कसले विकल्प जागृत होणार नाहीत. मग ध्यान तैलधारेप्रमाणे सातत्यानं होत राहील. तेलाची धार पाण्याप्रमाणे टपटप गळत नाही. जेव्हा ती तुटते तेव्हा संपूर्ण धारच खाली कोसळते, तुटून जाते. या प्रकारे प्राण आणि अपान वायूंची गती सम ठेवून, इंद्रिय, मन आणि बुद्धी यांचं नियमन करून, इच्छा, भय आणि क्रोध यांच्यापासून अलिप्त होऊन जो मननशीलतेच्या चरमसीमेवर पोहोचला आहे असा मुनी सदा मुक्तच असतो. मुक्त झाल्यावर तो कुठं जातो, त्याला काय प्राप्त होतं, यावर श्रीकृष्ण म्हणतात. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. यज्ञ आणि तप यांचा भोक्ता, सर्व लोकांचा महेश्वर आणि प्राणीमात्रांचा स्वार्थरहित मित्र किंवा हितैषी मी आहे. अशा प्रकारे मला जो जाणतो त्याला शांती प्राप्त होते. श्रीकृष्ण म्हणतात की अशा पुरुषाच्या श्वास प्रश्वासाचा, यज्ञ आणि तपाचा भोक्ता मी आहे. यज्ञ आणि तप ज्यात विलीन होतात तो मी आहे. ते सर्व मलाच प्राप्त होत असतं. यज्ञाच्या शेवटी जी प्राप्त होते आणि जिचं नाव शांती आहे ते माझंच स्वरूप आहे. तो मुक्त पुरुष मला अशा प्रकारे जाणत असतो आणि तो मला अशा प्रकारे जाणतो तेव्हा तो माझ्या प्रत येतो, मला प्राप्त करतो. हिचंच नाव शांती आहे. ज्या प्रकारे मी ईश्वराचा ईश्वर म्हणजे महेश्वर आहे, त्या प्रकारे तो मुक्त असणारा मुनीही आहे असं समज.
निष्कर्ष. या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनानं भगवान श्रीकृष्णांना प्रश्न केला होता की भगवन, तुम्ही कधी निष्काम कर्मयोगाची प्रशंसा करता तर कधी आपण संन्यास मार्गानं कर्म करण्याची म्हणजे कर्मसन्यास मार्गाची प्रशंसा करता. तेव्हा दोन्हीपैकी सांगितलं की अर्जुना, अरे परमकल्याण तर दोन्ही मार्गात आहे. दोन्ही मार्गात निर्धारित यज्ञाची प्रक्रिया केली जाते. तरीही निष्काम कर्मयोग विशेष श्रेष्ठ आहे. कारण निष्काम कर्म केल्याशिवाय कर्मसन्यास शुभाशुभ कर्मांचा अंत होत नाही. संन्यास हा मार्ग नाही, ध्येयाचं नाव आहे. योगयुक्त पुरुषच संन्यासी असतो. मग योगयुक्ताचं लक्षण सांगताना ते म्हणाले की हा योगयुक्त महापुरुषही ईश्वर असतो. तो काही करत नाही किंवा करवून घेत नाही, परंतु स्वभावस्थित प्रकृतीच्या प्रभावाप्रमाणे सर्वजण आचरण करीत असतात. जो मला जाणतो तोच ज्ञाता असतो, तोच पंडित असतो. यज्ञाच्या शेवटी लोक मला जाणतात. श्वास प्रश्वासाचा जप आणि यज्ञ तप ज्यामध्ये विलीन होतं तो मी आहे. यज्ञाचा परिणाम स्वरूप असणाऱ्या मला जाणून जी शांती ते मिळवतात ती शांती म्हणजे मी आहे. अर्थात श्रीकृष्णासारखे महापुरुषासारखे स्वरूप त्यालाही प्राप्त होते आणि तो योगयुक्त पुरुष ईश्वरांचा ईश्वर, आत्म्याचं आत्मस्वरूप तो बनतो. त्या परमात्म्याशी तो तद्रूप होतो. असं ब्रह्मैक्य होण्याला वाटेल तेवढे जन्म घ्यायला लागोत. या अध्यायात योगेश्वरांनी हे स्पष्ट केलं आहे की यज्ञतपांचा भोगता म्हणजे महापुरुषांच्या आत वसत असणारी महाशक्ती महेश्वर आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे यज्ञभोक्ता महापुरुषस्थ महेश्वरः नाम पंचमोऽध्यायः. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील यज्ञभोक्ता महापुरुषस्थ महेश्वर नावाचा 5वा अध्याय समाप्त झाला. इति श्रीमत्परमहंस परमानंदस्य शिष्य स्वामी अडगडानंद कृते श्रीमद्भगवद्गीतायाः यथार्थ गीता भाष्ये यज्ञभोक्ता महापुरुषस्थ महेश्वरः नाम पंचमोऽध्यायः. अशा प्रकारे श्रीमत् परमहंस परमानंदजींचे शिष्य स्वामी अडगडानंदकृत श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य यथार्थ गीता यामधील यज्ञभोक्ता महापुरुषस्थ महेश्वरः नावाचा अध्याय समाप्त झाला. हरि ओम तत्सत.